नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, नागराजने सायलीच्या शाळेतील आणलेला फोटो सुमनने पाहताच सुमनने तो फोटो रविराज काकाने अर्जुनच्या हातामध्ये देऊन खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला नागराजबद्दलचं खूप मोठं सत्य समजलेलं असतं. तर इथे मधुभाऊंच्या खुनाच्या मागे नागराजचा खूप मोठा हात आहे हे सत्य सायलीला समजताच सायलीने देवीचा अवतार धारण करून इथे नागराजची धिंड काढलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं प्रियाने प्रतिमाला कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं आणि तिने घरामध्ये एंट्री मिळवली. ही गोष्ट रविराज काकांना अजिबात आवडलेली नाही आहे. रविराज काकांनी सरळ सोप्या भाषेमध्ये प्रतिमाला सांगितले, तू या मुलीला या घरामध्ये घेतली आहेस, पण या घराची जबाबदारी आता तुझी. जर या मुलीमुळे या घरातील कुठल्या व्यक्तीला किंवा घराला काही धोका निर्माण झाला ना, तर मी तुला कधीही माफ करणार नाही आहे प्रतिमा. या मुलीबरोबर असलेले सगळे नाते मी तोडून टाकलेले आहेत. हिच्याबरोबर माझं कुठलं नातंच नाही आहे, मुळात ही माझी मुलगीच नाही आहे, असं रविराज काकांनी स्पष्टपणे इथे आता प्रतिमाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रिया मूर्खासारखी आपल्या मनामध्ये म्हणते, ए बाबा, माझं तुझ्याशी काही नातंच नाही आहे, मला फक्त ही प्रॉपर्टी हवी आहे, पैसा हवा आहे, आणि माझं जे आहे ना ते घेतल्याशिवाय मी तर काही जाणार नाही. खरं तर प्रेक्षकांनो, या प्रॉपर्टी आणि पैशांवरती प्रियाचा काही अधिकार नाही आहे, कारण ती कुणाच्याही नात्या गोत्यातली नाहीच आहे. जर या संपूर्ण प्रॉपर्टीवरती कुणाचा अधिकार आहे तर तो फक्त आणि फक्त सायलीचा आहे. पण सायलीला हे सत्य अजून माहितीच नाही आहे की ती रविराज काका आणि प्रतिमाची एकुलती एक मुलगी आहे. हे सत्य प्रिया, नागराज, साक्षी आणि महिपत या चौघांना माहिती आहे आणि आता मधुभाऊंना माहिती आहे. पण इथे रविराज काका आणि प्रतिमा यांचं नाव घ्यायच्या आधीच नागराजने मधुभाऊंचा काटा काढलेला असतो आणि मधुभाऊ कोमामध्ये गेलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांनी प्रतिमाला आपला निर्णय दिला आहे. जर ह्या मुलीमुळे कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला ना, तर त्या सगळ्या परिस्थितीला तू सर्वस्वी जबाबदार असशील आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि ह्या मुलीला सांगून ठेव, माझ्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही. आणि तेव्हा इथे आता मूर्ख प्रिया, इथे तिला आनंद होतो की चला, घरामध्ये निदान राहण्याची तर परवानगी दिली. या निर्णयाचा सगळ्यात जास्त जर फायदा कुणाला झाला असेल तर तो नागराजला. खरं तर नागराज हा मूळचा विलन आहे. तो इथे सगळ्यांच्या नजरेच्या आड आहे, दिसत नाही आहे. पण जर कुणी खुरापती केल्या असतील तर तो एकमेव नागराज आहे. अगदी इथे रविराज काका आणि प्रतिमा यांच्या अपघातापासून ते प्रियाला तन्वी म्हणून आणण्यापर्यंत आणि इथे हा साक्षीने केलेला खून लपवण्यापर्यंत सगळं प्लॅनिंग हे नागराजने केलेलं असतं आणि अजूनसुद्धा त्याचं प्लॅनिंग चालूच आहे. त्यामुळे आता प्रिया त्याच्या टीममध्ये परत आल्यासारखं त्याला वाटत असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, नागराजला जिंकल्यासारखं वाटत असतं की चला, आता नाटक करायला अजून मजा येईल, कारण प्रिया त्याच्या टीममध्ये परत आलेली आहे. आता एकदा काही प्रॉपर्टी प्रियाने बळकावली की तिच्याकडून मला घेता येईल असं नागराजला वाटत असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नागराजचा प्लॅन लवकरच फसणार असतो, कारण अर्जुन आणि रविराज काका एकत्र आलेले असतात. अर्जुनने रविराज काकांना सांगितलेलं असतं सायलीच्या आईवडिलांबद्दल की तिचे आईवडील जिवंत आहेत आणि ही गोष्ट मधुभाऊने कोमामध्ये जायच्या आधी मला सांगितली. तेव्हा मी तिच्या आईवडिलांचा शोध घेतोय. आणि मग संपूर्ण घटना ही अर्जुनने रविराज काकांना सांगितलेली असते, अगदी गाठोड्यापासून ते सगळ्यापर्यंत. तर इथे प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करून झाल्यानंतर रविराज काका म्हणतात की अर्जुन गुन्हेगार कधीच आपला गुन्हा घरामध्ये लपवत नाही. गुन्हेगार हा दुसऱ्याच्या घरामध्ये आपला गुन्हा लपवत असतो. तेव्हा इथे अर्जुनला आता हिंट दिलेली असते की एकतर ते गाठोडं महिपतकडे आहे किंवा एकतर ते दुसऱ्या कुठल्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की आता काहीही झालं तरीसुद्धा मला गाठोडं न शोधता मला सायलीच्या शाळेमध्ये जायला हवं.
तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि रविराज काकांचं बोलणं नागराजने ऐकलेलं असतं. नागराजला समजलेलं असतं की अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजसुद्धा डोकं चालवतो. तो म्हणतो की अर्जुनने सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ त्याला आता सायली लहानपणी कशी दिसते हेच माहिती नाही आहे. नाहीतर आत्तापर्यंत त्याला कळलं असतं की जे गाठोडं प्रिया स्वतःचं गाठोडं म्हणून सगळ्यांना दाखवते ते खरं तर तिचं गाठोडं नसून सायलीचं गाठोडं आहे. त्यामुळे मला आता अर्जुनवरती विश्वास ठेवायला नको. अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेल आणि तो सगळ्यात आधी सायलीच्या शाळेमध्ये जाईल. कारण त्याला इथे ID सापडले हे अर्जुनने रविराज काकांना सांगितलेलं असतं आणि ते नागराजने ऐकलेलं असतं. त्यामुळे नागराज म्हणतो की IDवरती आता शाळेचं नाव असेल आणि ज्या शाळेमध्ये सायली जात होती तिथे जर अर्जुन गेला तर इथे रजिस्टरमध्ये सगळ्यांचे फोटोज, नावं वगैरे सगळं काही असतं आणि अर्जुनला मग समजेल की सायली नक्की कशी दिसत होती. आणि जेव्हा अर्जुन सायलीचा फोटो बघेल तेव्हा तिच्या नावाच्या पुढे तन्वीचा फोटो जर त्याला दिसला तर सायली हीच खरी तन्वी आहे हे अर्जुनला कळेल. हे आता नागराजला माहिती असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, नागराज अर्जुनच्या आधी सायलीच्या शाळेमध्ये जातो आणि रजिस्टर चेक करून सायलीचा फोटो तिथून काढतो आणि आपल्या खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजने फक्त सायलीचा फोटो काढलेला असतो, प्रियाचा नाही. त्यामुळे इथे अर्जुनकडे अजून एक संधी असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता नागराजने तो फोटो काढून खिशामध्ये ठेवलेला असतो आणि नागराज घरी जातो. तेव्हा इथे आता नागराजच्या पॅन्टच्या खिशामध्ये इथे सायलीचा फोटो असतो आणि म्हणूनच जेव्हा इथे आता सुमन ते कपडे वगैरे चेक करायला घेते तेव्हा त्याच्या खिशामध्ये तिला तो फोटो सापडतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमन विचारते, काय हो, हा तर आपल्या तन्वीचा फोटो आहे ना, तो सुद्धा शाळेमधला, त्याच्यावरती शाळेचा शिक्कासुद्धा आहे, हा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा इथे नागराज म्हणतो, अगं आपल्या तन्वीचा फोटो आहे, असेल खिशामध्ये, भेटला असेल कुठेतरी मला. तेव्हा सुमन म्हणते, पण इतकी लहान असताना तन्वी आपली शाळेत जात होती तेव्हाचे तिचे फोटो आपल्याकडे नाही आहेत, हे सगळे मोठे फोटो आहेत, हा शाळेतला फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा नागराज म्हणतो, सुमन, जेवढी अक्कल आहे ना तुझी तेवढंच बोल ना, जास्तीचं बोलायची काही गरज नाही आहे, तुला काय करायचं आहे, तो फोटो दे बरं इकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमन म्हणते, नक्कीच यांचं काहीतरी चालू आहे, पण नक्की काय ते काही मला कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमनने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा आता सत्य रविराज काका आणि इथे अर्जुनला सांगायचं. कारण रविराज काका आणि अर्जुनचं बोलणं सुमनच्या कानावरती पडलेलं असतं. जे बोलणं ते गाठोड्याबद्दल करत असतात ते बोलणं जेव्हा सुमनला कळतं, सुमन म्हणते, ठीक आहे, आता ही गोष्ट रविराज भाऊजींना सांगितलीच पाहिजे. यांची महिपत बरोबरची मैत्री आणि शाळेतल्या IDवरचा फोटो हा यांच्याकडे काय बरं करत होता, नक्की काय चाललं आहे? तेव्हा इथे सुमन आता अर्जुन आणि रविराज काका यांना एकत्र भेटते आणि म्हणत असतात की भाऊजी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पण प्लीज तुम्ही यांना कळू देऊ नका की मी सांगितले म्हणून. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे बघ सुमन, गेली काही दिवस तू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेस, पण तू सुमन नागराजला घाबरून मला सांगत नाही आहेस ना, ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तेव्हा प्लीज जे काही आहे ना ते तू मला सांग बरं. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, भाऊजी, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की यांची आहे ना महिपत शिखरेबरोबर मैत्री आहे आणि त्याचबरोबर यांच्या काल खिशामध्ये मला आपल्या लहानपणीच्या तन्वीचा फोटो मिळाला, पण तो शाळेमधला फोटो होता, शाळेतला फोटो नाही का असतो तो फोटो होता. जेव्हा मी त्यांना विचारलं की हा फोटो तुमच्याकडे काय करतोय तर ते माझ्यावरती रागवले, चिडले आणि मला त्यांनी सरळ उत्तर दिलं नाही. तेव्हा अर्जुनला क्लिक होतं, काल तर मी सुद्धा सायलीच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथे तर सायलीच्या नावापुढे मला कुठलाही फोटो दिसला नाही, म्हणजे तन्वीचा फोटो हा नागराज काकाकडे काय करत होता, तो सुद्धा छोटा फोटो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला आता संशय आलेला असतो. अर्जुन म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. अर्जुन पुन्हा त्या शाळेमध्ये जातो प्रेक्षकांनो आणि तिथे गेल्यानंतर आता प्रिया मधुकर म्हणून रजिस्टर चेक करतो. प्रिया मधुकर असं रजिस्टर चेक केल्यानंतर प्रेक्षकांनो, प्रियाच्या नावाच्या पुढे तर तिचा रिअल फोटो असतो, म्हणजे तो फोटो तन्वीचा नसतो.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की ही सगळी लपंडावपणा केलेला आहे, ही सगळी गडबड ही नागराजने तर केलेली नाही आहे ना. म्हणजे जर प्रिया मधुकरचं नाव इथे आहे तर तिथे फोटो तन्वीचा हवा, पण तिथे तन्वीचा फोटो नसून प्रियाचा रिअल फोटो आहे आणि याचा अर्थ सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य आम्हाला समजू नये म्हणून इथे नागराज काकाने तर तो फोटो गायब केलेला नाही आहे ना. कारण माझ्या आधीसुद्धा तिथे कुणीतरी चौकशी करायला गेलं होतं हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला रियालिटी समजलेली असते आणि तेव्हा अर्जुन आता घरी येतो. घरी आल्यानंतर तो सायलीला भेटतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सायली म्हणते काय सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे का मधुभाऊंच्या खुनाच्या मागे नक्की कोण आहे. सायली म्हणते माहिती आहे मला, तो महिपाल शिखरेच आहे. त्यानेच माझ्या मधुभाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मधुभाऊंचं नशीबसुद्धा बलवत्तर, ते कोमामध्ये आहेत पण ते जिवंत आहेत आणि ते कोमामधून सुद्धा बाहेर येतील आणि त्यांचा नेमका खून कुणी केला आहे ना ते सुद्धा समजेल आपल्याला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की त्यांच्या खुनाच्या मागे दुसरं तिसरं कोणी नाही आहे तर नागराज काका आहे. तेव्हा सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली म्हणते तुम्हाला कसं माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो मला कसं माहिती तर मला ही गोष्ट सुमन काकीने सांगितलेली आहे. तेव्हा सायली म्हणते पण कसं काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की सुमन काकीने नागराज आणि तन्वीचं बोलणं ऐकलं. तेव्हा नागराज काका प्रियाला सांगत होता की मधुभाऊंना कळलं आहे सायलीचे खरे आईवडील कोण आहेत आणि म्हणूनच ते सत्य मला दुसरं कुणालाही कळू द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच इथे नागराज काकांनी तिथून एक चाकू घेतला आणि मधुभाऊंच्या कुशीमध्ये खुपसला. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते पण नागराज काकांनी असं का केलं. जरी पण मधुभाऊंना माहिती होतं की माझे आईवडील कोण आहेत पण नागराज काकांचा काय संबंध त्यांना मारण्याचा. माझ्या आईवडिलांचा आणि नागराज काकांचा काही संबंध होता का, त्यांची दुश्मनी वगैरे. तेव्हा इथे नागराज काका असं का करतील असा प्रश्न आता सायलीला पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो तुझ्या आईवडिलांचा आणि नागराज काकांचा संबंध म्हणजे तुझे जे वडील आहेत ना त्यांचा भाऊ आहे नागराज काका. तेव्हा सायली म्हणते काय माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली अगर रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे तुझे आईवडील आहेत आणि नागराज काका तुझा खरोखर काका आहे आणि त्यानेच तुमचा अपघात घडून आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे सायलीला असं वाटतं की अर्जुन काहीतरी वेगळंच बोलतोय. सायली म्हणते काय बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो हेच सत्य आहे सायली. तुझ्या शाळेमध्ये मी तुझा ID चेक करायला गेलो होतो. रजिस्टरमध्ये सगळ्या मुलांची नोंद असते ना, फोटो वगैरे असतो, नाव असतं. मी तिथे चेक करायला गेलो तर तुझ्या नावापुढे तुझा जो फोटो होता तो गायब होता आणि तोच फोटो बरोबर नागराज काकांच्या पॅन्टच्या खिशामध्ये होता हे सुमन काकीने मला स्वतः सांगितलं. आणि मग सुमन काकीने जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी थातूरमातूर उत्तरं दिली, खरं उत्तर दिलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागराज काका आणि प्रिया दोघेजण जेव्हा बोलत होते ना तेव्हा नागराज काका स्वतः म्हणाले की मधुभाऊंना त्यांनी चाकू मारला. चाकू अजून जोरात मारला असता तर मधुभाऊ कोमात नाही ढगात गेले असते असं नागराज काका प्रियाला म्हणत होते. आणि कारण काय तर मधुभाऊंना कळलं होतं की तुझे आईवडील कोण आहेत आणि ते सिनियर आणि प्रतिमा आत्या आहेत हे मधुभाऊंना कळलं होतं आणि ते दुसरं कुणालाही कळू नये म्हणूनच इथे नागराज काकाने मधुभाऊंना चाकू खुपसला होता. प्रियाला इथे तर्मी म्हणून आणणारा सुद्धा नागराज काका आहे हे सत्य आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. त्यामुळे सायलीचा राग आता अनावर होतो. सायली म्हणते की मी त्यांना कधीही माफ करणार नाही आणि सायली जणू काही आता रणरागिणीचं रूप धारण करते. ज्या मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलं त्यांनी मला आई वडील दोघांची सुद्धा माया दिली. कधीही मला एकटं सोडलं नाही, एकटं पाडलं नाही. त्यांनी इथे भरभरून प्रेम, शिक्षण, पाणी सगळं काही आम्हाला दिलं आणि त्या मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न नागराज काकांनी केला. ही गोष्ट आता सायलीला पचनी पडत नाही आणि सायली म्हणते मला माझ्या आईवडिलांपासून दूर ठेवणारा आणि ज्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांना मारणारा म्हणजे नागराज आहे ना, त्याला मी आता सोडणार नाही. तेव्हा इथे आता जणू काही सायलीमध्ये
दुर्गेनेच प्रवेश केलेला असतो आणि सायली आता इथे दुर्गेचं रूप धारण करून नागराजला धडा शिकवायला जाते. त्याचं थोबाड फोडते. त्याची जणू काही आता सगळीकडून ती धिंड काढत असते. इथे आता त्याला मारू की डसू अशी अवस्था सायलीची झालेली असते. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की सायली असं का करते. पण जेव्हा इथे सत्य सगळ्यांना समजतं की मधुभाऊंच्या खुनाच्या मागे इथे आता नागराजचा हात आहे आणि हे सत्य सायलीला समजलंय, तेव्हा प्रेक्षकांनो पुरावा म्हणून अर्जुनने आता घराबाहेरील जे काही CCTV फुटेज आहे, जे की झाडाला आहे, ते आता बघितलेलं असतं. तेव्हा इथे सगळे घरामध्ये असतात आणि एक व्यक्ती नागराज आहे जी मागच्या दरवाजाने पळून गेलेली असते. ती आता CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असते. त्याच्या हातामध्ये असणारा चाकू हा स्पष्टपणे दिसत असतो आणि हातामध्ये असणारा फोटोसुद्धा दिसत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो सायलीला आता तिचे खरे आईवडील कोण आहेत हे सुद्धा समजलेलं असतं आणि अशा पद्धतीने तिने नागराजची धिंडसुद्धा आता सगळीकडून काढून त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते.